पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. कर्मचाऱ्यांच्या सन्मानासाठी पेन्शन आवश्यक, सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण 28 जुलै 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. पेन्शन हा उपकार नव्हे तर कर्मचाऱ्यांचा घटनात्मक आणि कायदेशीर अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट मत. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्काबाबत सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारे निरीक्षण नोंदवत पेन्शन हे केवळ आर्थिक मदत नसून कर्मचाऱ्यांच्या सन्मान, प्रतिष्ठा आणि सामाजिक सुरक्षिततेची हमी असल्याचे स्पष्ट केले आहे. न्यायालयाने ठामपणे नमूद केले आहे की निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना मिळणारी पेन्शन हा कोणाचाही उपकार किंवा दयेचा विषय नसून तो प्रत्येक पात्र कर्मचाऱ्यांचा कायदेशीर तसेच घटनात्मक अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या निरीक्षणामुळे केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागातील लाखो निवृत्त कर्मचारी, पेन्शनधारक तसेच पेन्शन संबंधी प्रलंबित प्रकरणाचा सामना करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सेवा काळातील योगदानाचा योग्य सन्मान. न्यायालयाने आपल्या निरीक्षणात म्हटले आहे की प्रत्येक कर्मचारी आपल्या संपूर्ण सेवा काळात शासन, संस्था आणि समाजाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत असतो. अनेक वर्षाच्या प्रामाणिक सेवेच्या बदल्यात निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे पेन्शनकडे केवळ आर्थिक लाभ म्हणून पाहता येणार नाही, तर ती कर्मचाऱ्यांच्या आत्मसन्मानाशी, प्रतिष्ठेशी आणि सुरक्षित जीवनाशी थेट संबंधित बाब आहे. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की सेवेतून निवृत्त झाल्यानंतर नियमित उत्पन्नाचे प्रमुख साधन म्हणजे पेन्शन. त्यामुळे पेन्शन वेळेवर न मिळाल्यास निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीबरोबर मानसिक तणावालाही सामोरे जावे लागते. पेन्शन प्रकरणातील विलंबावर न्यायालयाची नाराजी. सर्वोच्च न्यायालयाने सरकार आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांना पेन्शन प्रकरणाचा निपटारा करताना अनावश्यक विलंब टाळण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. केवळ प्रशासकीय प्रक्रियेतील विलंब किंवा कार्यालयीन त्रुटीमुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम वेळेत मिळाली नाही, तर त्यांचा गंभीर परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर होतो, असे न्यायालयाने नमूद केले. न्यायालयाने प्रशासनाला पेन्शन मंजुरी, थकीत रक्कम, निवृत्ती वेतनातील सुधारणा आणि इतर आर्थिक लाभाची प्रकरणे प्राधान्याने निश्चित कालावधीत निकाली काढण्याची अपेक्षा व्यक्त केली. सामाजिक सुरक्षिततेचा महत्त्वाचा आधार. न्यायालयाच्या मते पेन्शन ही केवळ मासिक आर्थिक मदत नसून निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षिततेचा सर्वात महत्त्वाचा आधार आहे. वाढत्या महागाईच्या काळात औषधोपचार, आरोग्यसेवा, दैनंदिन खर्च आणि कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी पेन्शन अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पेन्शनमध्ये होणारा विलंब किंवा अडथळे हे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या जीवनमानावर प्रतिकूल परिणाम करणारे ठरतात. प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार. सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केले की प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जीवन जगण्याचा घटनात्मक अधिकार आहे. निवृत्त कर्मचारी ही त्याला अपवाद नाहीत. अनेक वर्ष प्रामाणिक सेवा दिल्यानंतर निवृत्तीनंतर त्यांना आर्थिक असुरक्षिततेत ढकलणे किंवा त्यांच्या हक्काच्या लाभापासून वंचित ठेवणे हे न्याय ठरू शकत नाही. न्यायालयाच्या ह्या निरीक्षणामुळे भविष्यात पेन्शनविषयक धोरणे अधिक संवेदनशील आणि कर्मचारी हिताची होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निरीक्षण. देशभरातील केंद्र व राज्य शासनातील निवृत्त कर्मचारी, शिक्षक, शासकीय अधिकारी, निमशासकीय कर्मचारी आणि विविध संस्थांतील पेन्शनधारकांसाठी सर्वोच्च न्यायालयाचे हे निरीक्षण महत्त्वपूर्ण मानले जात आहे. विशेषतः पेन्शन मंजुरी, थकीत रक्कम, निवृत्ती लाभ किंवा प्रशासकीय विलंबामुळे अडचणीत आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी हे निरीक्षण भविष्यातील प्रकरणामध्ये मार्गदर्शक ठरू शकते. पेन्शन ही कर्मचाऱ्यांच्या सेवेला दिलेला सन्मान आहे आणि ती वेळेवर देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचा स्पष्ट संदेश सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निरीक्षणातून दिला आहे. महत्त्वाचे मुद्दे. पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा कायदेशीर घटनात्मक अधिकार असून तो कोणाचाही उपकार नाही. पेन्शन कर्मचाऱ्यांच्या सन्मान, प्रतिष्ठा आणि सामाजिक सुरक्षिततेची हमी आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी नियमित आणि वेळेवर पेन्शन मिळणे आवश्यक आहे. पेन्शन प्रकरणामध्ये अनावश्यक विलंब टाळण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश. प्रशासकीय कारणामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना मानसिक किंवा आर्थिक त्रास होऊ नये यावर न्यायालयाचा भर. पेन्शन ही केवळ आर्थिक मदत नसून निवृत्त कर्मचाऱ्यांना आत्मसन्मानाशी निगडीत बाब असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. देशातील लाखो निवृत्त कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी हे निरीक्षण अत्यंत दिलासादायक मानले जात आहे.
हा व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक शेअर आणि ॲक्टिव्ह दामसर क्लास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. तसेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.